नमस्कार, मी श्रीकांत घुले. झी 24 तास उद्योग संमेलन या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि या सत्राला आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा सर. सर्वांनी एकदा टाळ्यांच्या गजरात सरांचं स्वागत करूयात. सर, खूप खूप स्वागत आहे कार्यक्रमात. सर, आपण या खात्याचा पदभार स्वीकारला आणि पहिल्याच दिवशी आपण घोषणांचा अक्षरशः आम्हाला पाऊस पाहायला मिळाला. महत्त्वाच्या घोषणा केल्या. त्यामध्ये एक महत्त्वाची घोषणा जी जाणवली ती म्हणजे येत्या वर्षामध्ये 5 लाख युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं आपण सांगितलं. याशिवाय इतरही अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार आपण 100 दिवसांचा कृती आराखडा आपल्या विभागाचा सादर केला. त्याबद्दल काय सांगाल? धन्यवाद श्रीकांतजी. मी सर्वप्रथम G24 तास याबद्दल धन्यवाद देतो की तुम्ही एक अतिशय चांगला कार्यक्रम उद्योग संमेलनचे काळाची गरज होती, अतिशय चांगली रीतीने ते साजरा केला. फक्त एक सूचना होती, आपण प्रत्येक मान्यवराने 2-2 पुरस्कार दिले, तो अर्धे मान्यवर निघून गेले. एक पुरस्कार त्यावेळी दिले असताना एक नंतर दिला असता तर सर्व थांबले असते. नाही, तुम्हाला ऐकायला थांबलेले सर. आता जे कौशल्य विकास विभाग आहे ते एक महत्त्वपूर्ण विभाग अशासाठी आहे की आज महाराष्ट्रामध्ये जे काही चाललं आहे सर्व रोजगारचे संबंधित आहे. आणि असा सरकारी रोजगारची एक लिमिटेशन आहे. जोपर्यंत स्वरोजगार किंवा नोकरीसाठी प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्समध्ये लोकांनी आपला कौशल्य उपयोग करायला वेळ मिळत नाही, अपॉर्च्युनिटी मिळत नाही, तोपर्यंत ते आपला हे सर्व आंदोलन आणि बेरोजगारी अंदर सुरू राहणार आहे. महाराष्ट्रामध्ये रोजगारची कमी आहे हा सत्य नाही आहे. रोजगार आहे. प्रत्येक मोठी कंपनीमध्ये एक HR कंपनी असते. ललित गांधी बसले, आमचे सर्व मित्रजन बसले, सर्वांच्याकडे मोठी मोठी कंपनी रन करता. तुमचे GTVमध्ये पण कमलेशजी पण एक मोठी HR डिपार्टमेंट असतील. ते त्यांचं काम आहे लोकांना रिक्रूट करायचा. तो रिक्रुटमेंट करण्यासाठी लोकांची गरज रोजगार आहे. पण आपले महाराष्ट्राचे मुलामुलींना किती रोजगार मिळतात हा प्रश्न आहे. तर म्हणून आमचा प्रयत्न राहील की लेबरचा सन्मान व्हावा. आपल्याकडे आपण कुठे हॉटेलमध्ये जेवणासाठी गेला ना, आपल्याकडे कोणी 1-2 माणूस येऊन बसले आणि त्यांच्या कपड्यामध्ये काय सिमेंटचा किंवा चुनाचा डाग आहे तर पण सांगतो करे कसा हॉटेल आहे, कोणाने अलाउड करता, कोणी इथे आणून बसता. हा आपला भारताचे लेबरच्या प्रति सन्मानाची स्थिती आहे. आपण सर्व दुनियामध्ये जाता. आपण लंडन गेला, न्यूयॉर्क गेला, आपण चांगल्या हॉटेलमध्ये गेला, आपल्या समोर 1-2 माणूस येता, आपली स्वतःची कारमध्ये येता, बसता, चांगला जेवण घेता, टिप पण देता. आपल्या तिथे वाटत नाही की हा कसा आला. हा तिथे लेबरचा सन्मान आहे. तो जोपर्यंत इथे लेबरचा सन्मान होत नाही, कौशल्य विकास होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्राची हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही आहे. मी उदाहरणार्थ सांगतो, आपल्या एक ड्रायव्हरने आपण कार चालकने आपण 25,000 रुपयाची पगार देतो. ते कधी गाडीमध्ये जेवण घेतो, कधी आपली काही आपण बोलता ते ऐकतो, कधी आपण जायचं असेल ते कुठे आपण ते फोन टाकतो, कधी 10 मिनिटानंतर ते येतो. आपण कंटाळतो. ते 25,000 रुपये पण आपला परवडणे. आपण सांगता कसा चेंज करा येणार. त्याने आपण एक कौशल्य दिला, स्किल दिली, अपस्किल केला. आता ते चांगली ड्रेस पहनता, ते गाडीचा दार उघडता, ते प्रॉपर वे में गाडी चालवता. आपला ते 50,000 रुपया पण आपला भारी पडणार नाही. हा कौशल्याचा रोल आहे. तो म्हणून मी हा आपले मार्फत महाराष्ट्राचे सर्व व्यापारी, आपल्या उद्योग संमेलनामध्ये मोठे मोठे व्यापारी बसले आहेत, सर्वांना विनंती करतो की महाराष्ट्राने पुढे जायचे असेल तर फक्त सरकारचा काम नाही, फक्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीचा काम नाही, सर्वांनी एकत्र होऊन केला पाहिजे. महाराष्ट्र आपली भूमी आहे. जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये सुजलाम सुफलाम होत नाही तोपर्यंत आपला बिझनेस कितीही मोठा झाला तरी पण आपण शांतीने राहू शकत नाही.